स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्यावरती स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावे हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जी कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. तुकोबा महाराज म्हणतात, गुरूंच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो की त्यांची कृपा होण्यास काळ वेळ लागत नाही, त्याचे पूर्वसंकेत मात्र मिळतात. कसे ते पहा. आपणा सारिखे करीत तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. गुरुकृपेची महती सांगता तुकाराम महाराजांनी एका अभंगात हे वर्णन केले आहे, ज्याचा अर्थ आहे की गुरु शिष्याची परीक्षा घेतात आणि तो उत्तीर्ण झाला की त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतात. पण अनेक भक्तांना प्रश्न पडतो, आम्ही स्वामी कृपेस पात्र आहोत की नाही, किंवा गुरुकृपा झाली आहे हे कसे ओळखायचे. त्यावर शंका निरसन करणारे उत्तर शेवटपर्यंत अवश्य व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आणि तुम्हाला जर आवडला तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. आपली आई आणि घरातील इतर मोठी मंडळी लहानांपासून आपल्यावर संस्कार करत असतात. उत्तम माणूस म्हणून आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करतात. बाहेरून आले की हातपाय धुतल्याशिवाय घरात वावरायचं नाही, सकाळ संध्याकाळचे देवांची प्रार्थना करायची, प्रवचने म्हणायची, घरातील मंडळींना उलट उत्तरे न देणे, बाहेरून आल्यावर चपला नीट ठेवणे, अशा अनेक गोष्टी आपण शिकत असतो आणि त्यातूनच घडत असतो. हे संस्कार होत असताना आणि पुढेही ते कायमस्वरूपी राहतात. अगदी त्याचबरोबर आपली रोजची नित्यकर्मे करत असताना आपण जी काही देवांची पूजा अर्चना करतो, भक्ती करतो, श्रद्धेने देवासमोर नतमस्तक होतो, ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या देहबोलीवर, वाचेवर आणि एकंदरीत आयुष्यावर, विचारांवर होत असतो आणि त्यातूनच आपण व्यक्ती म्हणून घडत असतो. आपण केलेली उपासना आपल्याला चांगल्या वाईटाची परीक्षा करायला शिकवते. काय घ्यायचे, काय सोडायचे, त्याचे ज्ञान येते. ह्या सर्व उपासनेतून मग उत्तम नीटनेटका संसार करणे, मुलांचं उत्तम शिक्षण, ज्या वेळी ज्या गोष्टी हव्यात त्या साध्य होणे, जसे धन संपत्ती, योग्य वेळेत विवाह, मनासारखी नोकरी, या गोष्टींचं चांगल्या लोकांची संगत मिळणे, योग्य संधी मिळून त्याचे चीज करता येणे, म्हणजेच आयुष्य मार्गस्थ असणे. माझ्या मते हीच गुरुकृपा आहे. गुरुकृपा ही एखादी वस्तू नाही की ती मिळाली. आपल्याला आपल्यासोबत आपले गुरु निरंतर असल्याची ती एक जाणीव आहे. आपल्या मनात सद्गुरूंची पूजा, नामस्मरण करावे हा विचार येणे, दुसऱ्यांना मदत करण्याची बुद्धी होणे, आपल्या कुटुंबाप्रती आपली असलेली कर्तव्य पार पाडणे आणि त्याची जाणीव सतत मनात असणे, पैशाचा योग्य तो विनियोग करणे, ही गुरुकृपा नाही तर अजून काय आहे. गुरुकृपा हा अनुभव आहे. ती एक सरळ भावना आहे जी आपल्या मनावर सतत फुंकर घालणारी आहे. कुणीतरी आपल्याला सतत सोबत आहे, आपली काळजी घेत आहे, त्यामुळे मला कधी एकटेपणाची भावना निर्माण होत नाही. ही भावना म्हणजेच गुरुकृपा आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत ना, संकटे समस्या आली तरी त्यातून मार्ग मिळत आहे, अडचणी दूर होत आहेत, हीच गुरुकृपा आहे. आपली रोजची नित्यकर्मे करत असताना आपली साधना, उपासना, मानसपूजा सर्व काही सातत्याने चालू ठेवावे. आपण त्यांना क्षणभर सुद्धा विसरत नाही, तसेच तेही आपल्या भक्तांना विसरत नाहीत. ते आहेत आणि ते आहेतच ह्या भावनेवर शंका कुशंका कधीच घेऊ नये. परमेश्वर माणसातच आहे, त्यामुळे 2 तास देव करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा, वाईट वागायचं, अशा लोकांचे आयुष्य बघा, कारण त्यांचे कुणीच नसते, न माणसे ना देव. उपासनेचे प्रचंड ताकद आहे. अशक्य ही शक्य करण्याची ताकद ज्यांच्या आहे त्यांचे नाव सतत मुखात असणाऱ्यांना कसलीही भीती नाही. या उलट दिवसेंदिवस आपली भक्ती, श्रद्धा त्यांनी दिलेली प्रचितीमुळे बळकट होत आहे. आपल्या सद्गुरूंच्या नावाचा आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करणे आणि त्यातूनच भक्त निर्माण करणे हे उत्तम भक्ताचे काम आहे, नव्हे ती त्यांची जबाबदारी आहे. मी कधी शेगावहून प्रसाद आणला नाही. मी नेहमी 5 ग्रंथ आणते आणि ते 5 जणांना देते, जेणेकरून ते त्याचे वाचन करतील, त्यांना अध्यात्माची गोडी लागेल आणि आपल्या भक्तांच्या कळपात सामील होतील. गुरुकृपा हा सुखद अनुभव आहे. जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते, तेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही, भीती वाटत नाही, तेव्हा समजावे आपल्यावर गुरूंची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरदहस्त लाभला की मग आपण आपले राहतच नाही,
त्यांचे बोट धरले आहे, मग आता ते नेतील तिथे आणि करतील ते या विश्वाचे पुढील आयुष्य मार्गक्रम करायचे. गुरुकृपा म्हणजेच थेट भेट. ह्या मनाची त्या मनाची, ह्या हृदयाची त्या हृदयाला. गुरुकृपा ही आंतरिक समाधानाची पोचपावती आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तर अशा पद्धतीने आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचा बटनही प्रेस करा आणि ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.